भाजप नेते प्रणय फुके यांनी एक मोठं राजकीय पाऊल उचलत भाजप गोंदिया भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली। शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना फुके यांनी स्पष्ट केलं की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात महायुतीमध्ये जागा वाटप होणार नाही। भाजप सर्व जागा एकट्यानं लढवेल असं ते म्हणाले। बघा, ही जी स्थानिक स्वराज्याची निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढता आली पाहिजे आणि म्हणून कुठेतरी त्याच्या वर्षानुवर्षाची मेहनत कुठेतरी फलस्वरूप त्याचं आलं पाहिजे। त्याकरता या सगळ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतात आणि यामध्ये युती करून कुठेतरी कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम किंवा कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचं काम केलं जातं आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणतीही युती न करता भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार आणि आपल्या सगळ्याच जागांवर आपल्या भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांना तिकीट देऊ। नाही, बघा, असं आहे की तेही नेते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी लढणार आहेत। त्यांनाही सगळ्याच जागा लढवायच्या आहे त्यांच्याही, कारण तिथे मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, सोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात आहेत आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना कुठेतरी प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, निवडणूक लढता आली पाहिजे। याकरता आम्ही ठरवलेलं आहे की कोणती युती न करता ही निवडणूक आपण समोर जायची।